पाहूया आता मार्केटमध्ये आपल्याला ह्या वीकमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि ह्या वीकमध्ये मार्केट कशा पद्धतीने वर्किंग करू शकतो. तर बघा, आपण ज्या पद्धतीने मागच्या वीकमध्ये प्लॅनिंग केलं होतं त्याच पद्धतीने थोडंसं मार्केट वर्किंग केलं आणि मार्केट त्या झोनमध्ये रिस्पेक्ट झालं, म्हणजे जास्त मुवमेंट झाले नाही किंवा जास्त डाऊन मुवमेंट पण झालं नाही. मार्केट तिथलं ते सस्टेन झालं होतं आणि त्यात शुक्रवारची सुट्टी, त्याच्यामुळे मार्केटमध्ये जेवढं पाहिजे तेवढी मुवमेंट झालेली नाही. पण जस्ट जर उद्या जर प्लॅनिंग तुम्ही बघितलं तर उद्या मार्केट मला वाटते की जरा चांगली रॅली देऊ शकते. ऑलरेडी बघा, डाऊनला ब्रेक केलं, पहिलं टार्गेट दिलंय, आता सेकंड टार्गेट पण देऊ शकतं. बऱ्याच वेळा असं वाटत असं की इथून रिव्हर्सल, पण इथून रिव्हर्सल होणार नाही. मार्केट इथून खाली येऊ शकतं, नवीन लो बनवेल. नवीन लो हा असणार आहे. समजून जरा मार्केट ह्या लेवलवर टॅप करून जर वर जायचं असेल तर तुम्हाला जास्त हे टार्गेट घ्यायचं आहे किंवा मध्ये जो गॅप असेल एखाद्या कॅन्डल मध्ये, तर तो गॅप फिल होईपर्यंत तुम्हाला इथं हे बायचं टार्गेट घ्यायचं आहे. अन्यथा जे पण तुम्हाला विचार करायचा आहे, थोडं जरासं उद्या दिवसासाठी आपण जरा स्पोर्टला बघणार आहोत. आणि उरला प्रश्न वीक साठी, तर वीक साठी तुम्हाला जे वर्किंग करायचं आहे ते एक असं वर्किंग करायचं आहे. एक तर जास्तीत जास्त समजून चला, जर मार्केट ह्या लेवलला ब्रेक केलं तर तुम्ही जरासं मग त्या वीक साठी डाऊन साईडला जाऊ शकताय. समजून चला मार्केटने इथूनच एक स्पाइक आले आणि इथूनच मोठी मुवमेंट झाली, मग तिथून कॉल साईडला पण चालू शकतं. किंवा जस्ट वे, अजून एक बेस्ट वे असा आहे की समजून चला मार्केटनं टच केलं, एक नवीन जो हाय बनवलं होतं त्या हायला जर मार्केटनं ब्रेक केलं, तर परत मग तुम्हाला आहे तशी मोठी मुवमेंट दिसून येऊ शकते. ऑलरेडी पुढला एक लेवल होती, ती पुढची लेवल ऑलरेडी मार्केटनं चांगल्या पद्धतीने डन केलाय. त्यामुळे आता हे जो पुढचा लेवल आहे, ह्या पुढला तुम्हाला इथे वर्किंग करायचं नाहीये. तुम्हाला जे पण आता इथं ट्रेड घ्यायचे, जर डाऊन आलं तर इथून कॉलचा विचार करायचा आहे आणि इथून जो फक्त जरासं नो ट्रेडिंग झोन राहणार. आणि एकदा जर ही लेवल ब्रेक केली तर जरासं मग ह्याच्यावरती पुन्हा आपला कॉलचा विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये थोडीशी लेवल चेंज होणार आहे. ती लेवल चेंज झाली तुम्हाला ग्रुपला दिसून जाईल. आता ऑलरेडी जेवढ्या लेवल्स केल्या ह्या लेवल बसून ह्या लेवल आपल्याला आलेले आहेत. थोडंसं आपण जरा याचा अभ्यास करून जरा एक डीपली लेवल करणार आहे, ती लेवल तुम्हाला ग्रुपला दिली जाईल. ओके. तुम्हाला एक 2 लेवल सांगितल्यात की ह्या झोनच्या खाली आलं तर तुम्हाला ह्या वीकमध्ये जरासा डाऊनचा विचार करायचा आहे. समजून चला, जर इथे जो हाय येईल त्या हायला जर ब्रेक केलं तर मग तिथून तुम्हाला कॉल साईडचा विचार करायचा आहे. 2 लेवलनं आपण आता ह्या वीकमध्ये वर्किंग करणार आहोत, एक बायला किंवा एक सेलला. सगळं म्हणजे अग्रेसिव्ह बाईंग पण नाही आणि अग्रेसिव्ह सेलिंग पण नाही, म्हणजे कुठल्याही लेवलचं बायर्स पण नाही आणि सेलर्स पण नाही. त्यामुळे जो पण एखादी लेवल ब्रेक होत नाही तो पण आपण तिथं कन्फर्मेशन किंवा तिथं आपण कन्फर्म होणार नाही. ओके. हा छोटासा व्ह्यू झाला आपल्याला निफ्टीला. त्यानंतर आपण पाहूया बँक निफ्टी. त्यासोबत आपल्याला एक्सपीएसडी पण बघायचं आणि सिल्वरचा पण ग्राफ बघायचा, म्हणजे आपण इंडियन मार्केट प्लस फॉरेक्स ह्या दोन्ही पण गोष्टी आपण पाहतोय. या दोन्ही गोष्टी पण आपण पाहणार आहोत. जस्ट आता बँक निफ्टी जर व्ह्यू बघितला तर बँक निफ्टी जो व्ह्यू आहे तो असा व्ह्यू आहे की बँक निफ्टीनं ह्या लेवलला रिस्पेक्ट द्यायला हवं होतं, पण रिस्पेक्ट न देता त्यानं डाऊनला मुवमेंट झाली. आता ही डाऊनची जी मुवमेंट होती ती अनएक्सेप्टेबल होती, तरी पण मार्केटने परत अप साईडला मुवमेंट दाखवली, परत हाय दाखवला, परत मार्केट खाली आलं. ऑलमोस्ट समजून चला मार्केटने ह्या लेवलचं जर टार्गेट डन केलं तर तुम्हाला जरासं इथून कॉल साईडला परत बसायचं आहे. समजून चला, जर पुटला जर बघितला तर पुढची लेवल ही राहणार आहे. तर ह्या लेवलच्या खाली जर मार्केटनं डाऊन 3 ते 4 कॅन्डल जर क्लोजिंग दिल्या विधाउट, म्हणजे तिथं 15 मिनिटाच्या कॅन्डल जर क्लोजिंग दिल्या, मग तिथून ह्या वीकमध्ये तुम्हाला डाऊन साईडला रॅली बघायची आहे. समजून चला, तुम्हाला अप साईडची जर रॅली बघायची असेल तर अप साईडची रॅली ब्रेक होण्यासाठी मार्केटनं ब्रेक करायला पाहिजे 48,600. एकदा 48,600 जर एकदा ब्रेक केला तर मार्केटमध्ये कॉल साईडच्या मुवमेंट सहज आपल्याला दिसून येऊ शकतात. चांगली रॅली कॉल साईडला तुम्हाला दिसून येऊ शकते. तुम्हाला मी ज्याही लेवल सांगत आहे त्या लेवल एकदा नोट पॅडवा किंवा एकदा वही मध्ये नोट डाऊन करा. नोट डाऊन घेऊन एकदा ट्रेडिंग करायचा प्रयत्न करा. तुम्हाला सक्सेस रेशो चांगल्या पद्धतीने दिसून येऊ शकतो. नुसता तुम्ही बघून सोडला तर तुम्हाला सक्सेस रेशो किंवा काही गोष्टी समजून येणार नाही. एकतर ही लेवल डाऊन साईडची राहणार आणि एकतर 48,600 ही कॉल साईडची राहणार. अन्यथा तुम्हाला इथं हे एक झोन बाईंगला, इथून बाईंग साईडला तुम्ही परत विचार करू शकताय. प्लस ह्या झोनच्या पण वरती एकदा क्रॉस झाला की तुम्ही परत बाईंगला बसू शकता. ह्या दोन्हीच लेवल आपल्या आहेत. जस्ट त्यानंतर आपण सोमवार किंवा मंगळवारी जर समजून चला एखाद्या लेवलने ब्रेकआउट दिलंच किंवा एक डाऊन साईड किंवा अप साईडची जर मुवमेंट दिसत असेल तर तुम्हाला सोमवार मंगळवारच्या प्रिडिक्शन मध्ये गोष्टी दिसून येतील. जर तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा. दरच्या दिवस आपलं प्रिडिक्शन येतं, त्या प्रिडिक्शन नुसार तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करू शकता मार्केटमध्ये. ओके. हा छोटासा व्ह्यू होता निफ्टी आणि बँक निफ्टीचा. त्याच्यानंतर आपण स्टॉक्स पण काढल्यात की ज्या स्टॉक्स मध्ये तुम्हाला चांगली रॅली दिसून येऊ शकते किंवा ज्या साईड मध्ये तुम्हाला सेलिंग किंवा बाईंग दिसून येऊ शकते. जस्ट आता कोटक बँक एक काढलेला आहे, तर कोटक बँक जर बघितला तर कोटक बँक एक सेलिंग झोनला आहे.
आणि 1 हवरचा हा सेलिंग झोन आहे. तर ह्या सेलिंग झोन पासून तुम्हाला 1:3 किंवा 1:4 पर्यंत रिस्क रिवॉर्ड मिळू शकतो. समजून चला मार्केटमध्ये जर फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर तुम्हाला पुढला विचार करायचा आहे. पण समजून चला मार्केटने एकदमच गॅप अप केलं तर गॅप डाऊनच्या केसमध्ये ही केस वर्किंग होणार, म्हणजे डाऊन साईडची केस वर्किंग होणार नाही. गॅप अपला मग गॅप अपचाच व्ह्यू राहणार आणि फ्लॅट किंवा गॅप डाऊन झालं तर मी हे सेलिंग इथं वर्किंग करू शकते. त्यानंतर एमजीएल स्टॉक हा पण आपण एक स्टॉक्स काढला. तर ह्या स्टॉक्स पण हा बाईंग झोन आहे. समजून चला मार्केटने इथं टॅप केलं तर इथून तुम्हाला कॉल साईडला परत एक रॅली मिळू शकते. त्यानंतर एक होंडाईचा स्टॉक्स काढलाय. होंडाईचा जर स्टॉक बघितला तर ह्या होंडाईचा स्टॉकचा एक सेलिंग झोन आहे. फ्लॅट ओपनिंग किंवा गॅप ओपनिंगला सहज आपल्याला इथं सेलला मिळू शकतं. कसंही ओपनिंग होते पण मार्केट इथं आलं की तुम्हाला सेलिंगचं म्हणजे सेलिंग ह्या स्टॉक्स मध्ये दिसून येऊ शकतं. तर आपण हे 3 स्टॉक्स काढले. ह्या 3 स्टॉक्सला तुम्हाला बायर्स आणि सेलर्स म्हणजे जे आहे तुम्हाला मी सांगितलेलं अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्रेडिंग करा. तुम्हाला आपल्या अॅक्युरन्सी समजून जाईल. ओके, हा झाला इंडियन मार्केट मधला स्टॉक्स आणि इंडेक्सचा अनालिसिस. आता आपण पाहायचं आहे फॉरेक्स मध्ये गोल्ड मध्ये कशा पद्धतीने आपण ट्रेडिंग करणार आहे आणि गोल्ड करंटली कुठल्या लेवल आहे. गोल्डनं आतापर्यंत नवीन हाय बनवला आणि हा आहे 3005 चा. तर ह्या गोल्डला म्हणजे जर समजून चला जर अप साईडला जर मुवमेंट द्यायचं असेल तर 3005 ही लेवल क्रॉस केली की देऊ शकते. पण मार्केटमध्ये अशी सिच्युएशन तयार झाली की ह्या सिच्युएशन नुसार एक व्ह्यू असा दिसत आहे की समजून चला मार्केटनं, मी काय प्लॅनिंग बोलतोय केअरफुल लक्ष द्या. समजून चला मार्केटनं ह्या लेवलला ब्रेक केलं. आता आपला हा कॉलचा व्ह्यू आहे. समजून चला फ्लॅट ओपन झालं, इथे तुम्ही कॉलला बघू शकता. इथे 1:2 किंवा 1:3 घेऊन बाहेर पडा. मार्केट वर जाऊन परत खाली आला आणि ह्या लेवलला ब्रेक केलं. तर तुम्हाला मार्केट मधला जो सिनेरिओ आहे तो सिनेरिओ समजून घेऊन परत इथून वर जायचं आणि इथं परत सेलिंगला बसायचं आणि हा सेलिंगचा लेवल तुम्हाला टॅप करायचा आहे. समजून चला मार्केट तसं न करता अशी लेवलनं जर एक वेव्ह तयार करत असेल तर ह्या वेव्ह नुसार तुम्हाला इथं कुठं ना कुठं एक सेलिंगचा वेव्ह बघायचा आणि इथं पण सेलिंगचा विचार करायचा आहे. पण हा सेलिंग विचार ह्या लाईनच्या वर असू दे. जरासं लाईन खाली गेली, एक छोटासा व्ह्यू, ओके, असा व्ह्यू राहू दे. म्हणजे इथं तुम्हाला सेलिंगला व्ह्यू चांगला दिसून येऊ शकतो. कारण हा ऑलरेडी एक सपोर्ट झोन आहे. मार्केट इथं टॅप केलं तर थोडंसं जरी अप मुवमेंट दाखवू शकते. त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला सेलिंगचा विचार करायचा आहे आणि इथून हे ह्याचं टार्गेट राहणार आहे. आपल्याकडे 2 सिनेरिओ आहेत. एक तर कॉल साईडला तुम्ही इथं बसू शकता, म्हणजे बाय साईडला बसू शकता आणि इथं सेल साईडला. सेल साईडला कधी बसायचं, ज्या वेळेला हे लेवल क्रॉस होईल त्याच वेळेला सेल साईडला बसायचं आहे. अन्यथा मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर वर गेलं आणि तुम्ही तर डायरेक्ट सेल बसला तर तुमचं हे सेल फेल होऊ शकतं. म्हणून केअरफुली ह्या गोष्टीची काळजी घ्या. ओके, हा झाला एक गोलचा सिनेरिओ. त्यानंतर आपण बघूया सिल्वर मध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं. तर सिल्वर मध्ये काय झालं बघा, मार्केटनं चेंज ऑफ कॅरेक्टर केलंय. म्हणजे बुलिशचे डायरेक्शन होतं ते बुलिश मधून बेरिश मध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे सिल्वर मध्ये ह्या ठिकाणी सेलिंगचं प्रेशर आपल्याला दिसत आहे. आता हे सेलिंगचं प्रेशर कधी ऍक्टिव्ह होणार किंवा कधी कन्फर्मेशन होणार. तर समजून चला मार्केट जर ह्या झोनला गेलं तर तुम्हाला ते सेलिंगचा विचार करायचा आहे. इथून 1:2 किंवा 1:3 तुम्हाला देईल, काय हरकत नाही. पण समजून चला जर मार्केटने ह्याला क्रॉस केलं तर मग इथून पुढे तुम्हाला परत बाय साईडचा विचार करायचा आहे. मार्केट बेरिश मधून मग परत बुलिश मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. जस्ट आताचा सिनेरिओ जो आहे तो सिनेरिओ तुम्ही तर सेलला बसू शकता, त्याच्यावर गेलं तर बायला बसू शकता. समजून चला मार्केट डायरेक्टली खाली आलं तर हा एक बाईंग झोन आहे. तो 1:2 फक्त घ्यायचा, 1:3 अपेक्षा ठेवायचं नाही या झोनला. ओके, त्या ठिकाणी तुम्ही 1:4 पण अपेक्षा ठेवू शकता. फक्त हळूहळू लॉट साईज बुकिंग करत चाला. तर अशाच प्रिडिक्शन साठी आज आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. शेअर मार्केट समजून घेण्यासाठी आपण एक मध्ये सिरीज चालू केली होती. ती सिरीज तुम्हाला इंस्टाच्या पेजला पण दिसून जाईल. अजून एक आपण ऍडव्हान्स सिरीज पण सुरुवात करणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. ओके, थँक्यू.